अरे भाग्य हातातलं नाही, हस्तरेषा नाही, भाग्यरेषा बदलवणारा संप्रदाय. रेड्याची भाग्यरेषा कोणी बदलू शकते हो? पण आमच्या मुक्ताबाईने रेड्याचं भाग्य बदलवलं. म्हशीच्या पोराचं, अरे तुमच्या पोराचं भाग्य नाही बदलू शकत तुम्ही, माझ्या पोराचं भाग्य नाही बदलू शकत मी. काय माझ्या पोराच्या भाग्यात लिहिलंय? मी हवं बसलो कीर्तन करायचं म्हणून मला काय टाकतंय की त्या सटवीनं काय त्याचं नशीब लिहिलं, काय त्या सटवीनं यावं, त्या रेड्याचं नशीब यावं घडलंय. पण ज्ञानोबा म्हटले माझ्या बहिणीला त्यानं खांद्यावर घेतलं. मुक्ताबाईचं वाहन रेडा. सगळे 4 भावंड या पुणे जिल्ह्यात अन्न मिळत नव्हतं. शुद्धी पत्रा करता फिरता फिरता प्रवास करता करता सिद्धबेटातून पुण्यनगरीतून संभाजीनगर जिल्ह्यात पैठण क्षेत्रात गेले. वाटेनं महाराज जाता जाता लहान अशी मुक्ताई जशी सनकाडी केले देशोदडी महान संत सगळे भावंड पायी चालत होते. पण मुक्ताबाई चालता चालता दमायच्या. लहान नऊ पावलं केवढे, पण निवृत्तीनाथ म्हणायचे ये तू माझ्याकडे. मुक्ताबाईला निवृत्तीनाथाची उचलून घ्या महाराज. पण एकटे निवृत्तीनाथच किती वेळ घेतली. काय या बळी बाबाचं प्रेम. स्वतः ज्ञानोबरांनी मुक्ताबाईला उचलून घ्या, काही काळ घ्यावं. पण ज्ञानोबराई लहानच ना, घेणार किती वेळ. विचार करा तुम्ही, पोटात अन्न नाही, इंद्रायणीचं पाणी, चालायचंय पैठण पर्यंत, पण कडेवर मुक्ताबाईला घेऊन चालायचंय. रिकाम्या तोंडानं नाही, भजन करत चालायचंय. ज्ञानोबाईंचं भजन कधी बंद पडत नाही, आजही नाही. ज्ञानदेवी घेतली दारू बाबा बाळ चंदू, हृदय धरुनिया ध्यान बाबा बाळ चंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू. भजन नाही बंद पडत. त्यावेळेला पैठणला गेले आणि पैठणवरून जाताना रेडेश्वर महाराज सोबत आले. निडा बोलू ना, इकडून जाताना जे मुक्ताबाईला गेल्याचे कष्ट झाले, त्या पैठणून निघाल्या ते रेडेश्वर महाराज म्हटले आता तुम्ही घेऊ नका मुक्ताबाईला, आता मुक्ताबाईला आमच्या पाठीवर ठेवा. मुक्ताबाईचं वाहन रेडा आहे, पाठीवर ठेवल महाराज. आले पुणे जिल्ह्यात आले. पुणे जिल्ह्यात काय प्रेम होतं ज्ञानोबाईंचं. रेड्याला पुढे समाधी घेऊन दिली नाही मुक्ताबाई ज्ञानोबाईंनी. इथं संतवाडी आळेफाट्या जुन्नर तालुक्यात समाधी मी कीर्तन केलं रेडेश्वर महाराजांच्या पुढे. अरे इथं हे चाच नारुडी आपली मंचर जवळ दशक्रिया विधी करावा ज्ञानोबाईंनी. या सगळ्यांचं काय प्रेम असेल. हा संप्रदाय रेड्यावर म्हशीच्या पोरावर एवढं प्रेम करतो. आपण तर चालते बोलते माणसं आहे राजू, काय आपले संत आपल्यावर प्रेम करणार नाही. अरे भिंतीला कुठं नशीब असतं का? पण भिंतीचं सुद्धा नशीब बदललं. भूकंप आला त्यावेळेला भिंती हल्ल्या. ज्ञानोबाईंनी बिना भूकंपाची भिंत चालवली. प्रमाणित आपल्याकडे चला म्हणून वेळ घेत नाही. काय ताकद या संप्रदाय. निस्तेज लोक आहे, निर्दयी लोक आहे, अज्ञानी लोक आहेत. त्या जन्मजन्माचं ज्ञान आहे लोकांचं, ते स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला हात दाखवून भविष्याची वाटचाल विचारत असतील. आयुष्य भविष्य कोणाच्या हातात आहे? ज्याला हात नाही त्याचे भविष्य आहे. नीतिमत्ता चांगली ठेव, मनगडातली ताकद ओळख पट्ट्या. ज्ञानोबा तुकोबा आपले मायबाप आहे, त्यांच्याकडे प्रेमानं बघ. त्यांनी एकदा प्रेमानं बघितलं तर पैस नावाच्या खांबाचं निवाशाला मंदिर झालं, भिंतीचं मंदिर झालं, रेड्याचं मंदिर झालं. मेलेल्या कोत्र्याचं हाडू खातात आलं तर लाखोपर्यंत जिवंत झाले. 14 वेळेला काळाला हुलकावडी देणारा चांगदेव महाराजांनी नाक घासून लोटांगण घेतलं मुक्ताबाईच्या पुढे. सगळ्या सिद्ध्या प्राप्त होत्या, पण त्या म्हणले यांच्या पुढे सिद्ध्या नाही, रिद्ध्या नाही, कोणी नाही, हे सर्वश्रेष्ठ आहेत. यासारखे ब्राह्मण नाही कोणी. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य. अरे तुम्ही मी काय आवाज दिला तर स्वर्गातले पितर तव कर्म यज्ञ झाला ग्रहस्थाचे घरी. पितर मंत्रोच्चारी आवाज दिले. बारा 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 स्वर्गातले पितर पडत येतात. तुमचं माझं सुख काय लावलं? फक्त आपला विश्वास नाही, तो विश्वास संपादन करा. एक दिवस भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. त्या गोपाळाने तो विश्वास संपादन केला.